फटाक्यांच्या गोदामाला लागलेली आग आणि त्यातून बाहेर पडत असलेले धुराचे लोळ हे आपण बघतो आहोत। भीषण अशी ही आग फटाक्यांच्या गोडाऊनला लागली आहे। नाशिकच्या शिंदेगाव परिसरात नायगाव आहे, या ठिकाणी ही फटाक्याचं गोदाम आहे आणि या गोदामाला भीषण आग लागली। या आगीमध्ये फटाक्यांचं व इतर साहित्य जळून खाक झालं, तसेच एक कामगार देखील भाजलाय अशी माहिती समोर आली आहे। त्याच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात ही आग लागली आणि धुराचे लोळचा लोळ बाहेर जाताना दिसत आहेत। या गोडाऊनमध्ये काही कामगार देखील अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ या ठिकाणी दाखल झाले आणि आगीवर त्यांनी नियंत्रण मिळवलंय। चंद्रकांत विस्पुते आणि गौरव विस्पुते यांचं शिंदेगाव येथे श्री स्वामी समर्थ फटाके नावाने गोडाऊन आहे। सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथे लाखो रुपयांचे फटाके विस्पुते यांनी भरून ठेवले होते। मात्र आग लागताच या फटाक्यांना त्याची झळ लागली आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले। मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण अजूनही समजू शकलेलं नाहीये। मात्र या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं समजतंय। या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि पथक घटनास्थळी रवाना झाले। या आगीत एक जण गंभीर भाजला असून 2 ते 3 जण गोडाऊन मध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।